पूर्ण भारतभर नव्हे तर पूर्ण जगामध्ये, पूर्ण वर्ल्डमध्ये 157 कंट्रीज में ये मातृ पितृ पूजन दिवस मनाया जाता है। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी धर्मों के भाई बहन, बच्चे इस मातृ पितृ पूजन दिवस को मना रहे हैं। पिता के श्री चरणों में सारे तीर्थ धाम रे, ओ मात पिता के श्री चरणों में सारे तीर्थ धाम रे। मात पिता का पूजन कर लो, है ये बड़ा शुभ काम रे। वेद पुराणों में लिखा है, कह गए राम और श्याम रे। मात पिता का पूजन कर लो, है ये बड़ा शुभ काम रे। श्री योग वेदांत सेवा समिति और परम पूज्य संत श्री आसाराम जी बापू जी की पावन प्रेरणा से पूरे विश्व में शुरुआत हुई और आज करोड़ों करोड़ों विद्यार्थी 14 फरवरी को अपने अपने माता पिता का पूजन कर रहे हैं। चरणों के नीचे स्वर्ग का रास्ता, उन चरणों पे पुष्प चढ़ा रख आस्था। जिन चरणों के नीचे स्वर्ग का रास्ता, उन चरणों पे पुष्प चढ़ा रख आस्था। करके आरती ले फेरे कुमकुम लगा, मातृ पितृ पूजन दिवस ऐसे मना। है सतयुग की ये प्रथा, तू कलयुग को भी बता। है सतयुग की ये प्रथा, तू कलयुग को भी बता। सच्चे संतों की पूंजी को यूं ना लुटा। दिन निकला दोपहर भी गुजरी, ढलने को है शाम रे। मात पिता का पूजन कर लो, है ये बड़ा शुभ काम रे। ओ मात पिता के श्री चरणों में सारे तीर्थ धाम रे। मी व्यक्तीचा सर्वांचं नाव घेणार नाही, परंतु एक अतिशय चांगलं मला सुरुवातीला वाटलं की कार्यक्रम थोडंसं रटाळ वाटेल, पण जेव्हा हे कार्यक्रम प्रत्यक्ष मी पहिल्यांदा पाहिलं आणि या कार्यक्रमाच्या प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना तुम्हाला सूचना आहे, ही एक प्रतिकृती होती तुमच्यासमोर. तुम्ही या पद्धतीनं तुम्ही सगळे प्रात्यक्षिक पाहिलं, त्या पद्धतीचं अनुकरण तुम्ही 14 फेब्रुवारीला घरी कराल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा बाळगतो. आणि यामुळे तुमचे जे आई आणि वडिलांचे जे बॉन्ड्स आहेत, संबंध आहेत, ते नातेसंबंध अजून दृढ होतील. म्हणूनच एकदा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या आई वडिलांचा आदर सन्मान करा. आई वडीलच प्रथम परमेश्वर आहेत आणि पुनश्च या समितीला, योग वेदांत समितीच्या सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो की यांनी या विद्यालयामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलं. धन्यवाद. मी याच शाळेचा एक विद्यार्थी आहोत आणि या शाळेतून मला अतिशय चांगल्या प्रकारे सुसंस्कारित, नुसतं शिक्षण नाही तर सुसंस्कारित शिक्षण मला त्या काळात माझ्या शिक्षकांनी दिलं आणि म्हणून मी आज एक डॉक्टर बनून
साकोलीमध्ये माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे आणि तरी पण आज मला जसं वाईट झालं की सांगलीच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे, तर मी माझे सगळे काम बाजूला ठेवून मी या ठिकाणी हजर झालो. कारण मला या शाळेबद्दल जे आपुलकी वाटत आहे, खरोखरच ज्या ठिकाणून आपण कुठेतरी उपकार असतं ते उपकार फेडायचे असतात. मी या ठिकाणी आज कार्यक्रमानिमित्त तुम्हाला एवढं सांगू इच्छिन की प्रत्येकाच्या घरी त्यांचे आई वडील हे देवच आहेत, देवच आहेत. के वचन है शुभ कर्मों का होता